कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणात प्रथमच आयोजित कोकण विभागीय विद्रोही कवी साहित्य संमेलन 2026 या ऐतिहासिक उपक्रमाच्या नियोजनाची बैठक खेड येथे यशस्वीरित्या पार पडली। कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड यांच्या वतीने झालेल्या या बैठकीत संमेलनाची उद्दिष्टे, आयोजनाची रूपरेषा आणि विविध समित्यांची आखणी ठरवण्यात आली। या संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक आणि पॅन्थर चळवळीचे नेते ज.वी. पवार यांचा सार्वजनिक सत्कार, जो रविवार 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चर्चेत साहित्याला व्यवस्था परिवर्तनाचे सबळ माध्यम मानून संमेलनाला सामाजिक परिवर्तनाची दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील कवी, साहित्यिक, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले असून कोकणातील साहित्य विश्वासाठी हे संमेलन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे। आपण जे संमेलन यशस्वी करण्याचा निर्णय घेतलेला तर त्याबद्दलही आपले आभार मानतो। 8 फेब्रुवारी हे आपण आज तारीख ठरवलेली आहे आणि दिवसभराच्या कार्यक्रमांचा एक आराखडा आपण आज ठरवलेला आहे। सकाळपासून संध्याकाळी मिरवणूक होईल, उद्घाटन सत्र, एक परिसंवादाचा विषय साधारणतः संविधानिक मूल्य आणि मराठी साहित्य याच्या संदर्भातला आपण करायचं ठरवलेलं आणि एक विशेष व्याख्यान आणि एक सत्कार आपले आदरणीय साहित्यिक ज.वी. पवार साहेब यांचा सत्कार आपण करण्याचं ठरवलेलं आहे आणि एक कवी संमेलन 3 तासाचं होईल आणि संध्याकाळी जर आपल्या सर्वांचा उत्साह असेल तर आपण एक शायरी जलसा या ठिकाणी आपण ठेवूया। या निमित्तानं एक कोकणातल्याही आपल्या विचारांचे चित्रकार जे असतील त्यांनाही आपण या निमित्तानं बोलवणार आहोत। तर साहित्यिक, कवी, कलावंत या ठिकाणी 8 फेब्रुवारीला येतील। पुढच्या बैठकीत जर सर्वांचं मिळून ठरलं तर आपण 2 दिवसाचं संमेलन हे घेण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करणार आहोत आणि माता रमाईचा जयंतीचा दिवस आहे त्या दिवशी त्यांच्या जन्मगावापासून आपण एक मशाल मिरवणूक सुद्धा करणार आहोत आणि 14 तळ्यापासून पण एक मशाल आपण घेऊन येणार आहोत। रायगडातनं सुद्धा आपण एक मशाल घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अशा पद्धतीनं आदल्या दिवशी मशाल घेऊन विचारांची ज्योत तेवढ ठेवण्याचा संकल्प आपण करणार आहोत। तर अशा पद्धतीनं एकूण कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली आहे। तर हे या संमेलनामध्ये कोकण हे पहिलं संमेलन कोकण विभागीय संमेलन होत आहे। कोकणात याआधी सिंधुदुर्ग मध्ये 9वं विद्रोही साहित्य संमेलन हे घडलेलं होतं 2008 साली, पण विभागीय साहित्य संमेलन मात्र पहिल्यांदा होत आहे आणि या ऐतिहासिक संमेलनाचा संकल्प आज आपण केलेला आहे। फुले, शाहू आणि बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांना समर्पित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण हे संमेलन आयोजित करत आहोत।